सगळं आपल्याला काय सगळं इन्क्लूड म्हणजे देऊन आपल्याला सगळं अटॅच करायचं असं. तर हा कोणत्या कंपनीचं आहे? डेलचा आहे. डेलनी काय केलं, हा मॅन्युफॅक्चरिंग केलं आपल्या त्यामध्ये, म्हणजे डेलचाच कॅबिनेट. ह्याला बोलतात CPU. CPUचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके. आता फर्स्ट आपण काय करणार, कॅबिनेट ओपन करणार. हा लॉक आहे. आता हे लॉक असं ओपन करून वरती खेचायचं आणि आपल्याला हे काढायचं. आता ह्यामध्ये आपल्याला कोणते कोणते पार्ट्स आहेत ते आता बघणार त्याच्यामध्ये. फर्स्ट आपण काय करू, CD ROM काढूया. आता ही CD ROM आहे म्हणजे CDचा फुल फॉर्म काय, कॉम्पॅक्ट डिस्क. यामध्ये आपण CD टाकतो. आता CD यूज नाही करत आपण. ओके. सेकंड आपला आहे हार्ड डिस्क. आता हार्ड डिस्क त्यांचं कसं आहे, त्याने हा रॅक केला आहे. ओके. हार्ड डिस्क आहे ना? हां, ही हार्ड डिस्क आहे. साठा. आता ही हार्ड डिस्क कोणती आहे, हार्ड डिस्कचे पार्ट्स आहेत. साठा पाटा, त्यानंतर साठा, त्यानंतर ID. आता लेटेस्टमध्ये आली ती SSD सॉलिड स्टेट. आता ही हार्ड डिस्क कोणती आहे सांगू शकाल? 500 GB. कोणत्या कंपनीचे? WD. बघू शकतो त्यामध्ये. ओके. त्यानंतर आपलं आहे आता ही रॅम. DDR1, DDR2, DDR3, DDR4 हे रॅम्स आहे. रॅमचे साईज काय काय? SSD. हो. DDR1, DDR2. आता ही रॅम कोणती आहे? DDR1 आहे, DDR2 आहे, DDR3 आहे, DDR4 आहे, DDR5 आहे. त्याच्यामध्ये ते कशी ओळखायची, त्याचे नॉचेस बघायचे त्याच्यामध्ये. आता ही आपली DDR3 आहे आपली. ओके. आणि ही 2 GB रॅम आहे. 2 GB रॅम आहे का 4 GB रॅम आहे, इकडे आपले लिहिले असते त्याच्यामध्ये. ओके. आता रॅमचा फुल फॉर्म काय, रॅम काय वर्क करतं की आपलं स्पीड. ओके. तर त्या रॅमचे हे स्लॉट्स आहेत. आता कधी कधी याच्यामध्ये 4 असतात स्लॉट्स, कधी 2 असतात, डिपेंड्स ऑन आपलं कॉन्फिगरेशनचा कम्प्युटर असेल तर. ओके. त्यानंतर आपला आहे हा प्रोसेसर फॅन. ओके. आता प्रोसेसर फॅन काढायचा असेल, आता प्रोसेसर फॅनच्या खाली आमचा एक प्रोसेसर आपली प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये. आता कोणता प्रोसेसर आहे तो आता बघूया. ओके. आता आपण हे रिमूव्ह करूया त्याच्यामध्ये. हा मदरबोर्ड आहे, हा आपला इंटरनल फॅन आहे, हा SMPS आहे. SMPS हा फुल फॉर्म स्विच मोड पॉवर सप्लाय. आपल्या घरी 240 वोल्ट व्होल्टेज येतो, करंट येतो त्याच्यामध्ये, तर सगळंच आपण CPUला देत नाही. आणि मग त्यांनी SMPS काय करतो, हा आपला AC to DC करतो त्याच्यामध्ये. AC to DC आपण स्टार्ट करूया. आता आपण हे स्क्रूजनी आपण खोलूया त्याच्यामध्ये. आता हा प्रोसेसरचा फॅन काय यूज करतो की आपला जो प्रोसेसर आहे तो आपला हीट होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, फॅन फॉर कूलिंग. हा मदरबोर्ड आहे ना? हां, मदरबोर्ड आहे. मदरबोर्ड बोलू शकता, PCB बोलू शकता. PCBचा फुल फॉर्म प्रिंटेड सर्किट बोर्ड. थोडं इलेक्ट्रॉनिक्सचा थोडासा पार्ट आहे. हा काय आपला प्रोसेसर फॅन. आता हा प्रोसेसर सिमस बॅटरी वर्क काय करतो दिलं आहे, डेट अँड टाईम. ही बॅटरी, ही आपली बॅटरी 25-30 रुपीजला भेटते. पण 5 रुपयाला भेटायची, त्याचा पण भाव वाढला. देन प्रोसेसर. आता हा प्रोसेसर आहे कोणता सांगू शकतो? इंटेल असेल. इंटेल आहे, इंटेलचीच कंपनीचा आहे. i5 आहे. असू द्या. हा याची कॉस्टिंग आहे 5000च्या वरती आहे. आता i5 आहे, i7 आहे, आता लेटेस्टमध्ये i9 चालू आहे. पण आपल्या इंडियामध्ये अजून आला नाही i7च चालू आहे त्याच्यामध्ये. ओके. नंतर आपला हा काय आहे, SMPS. आता स्विच मोड पॉवर सप्लाय. आता SMPS आपल्याला ओपन काढायचा असेल तर हां, ते आपण नंतरला काढू देतो. आता हा मी मदरबोर्ड आपला आहे. तर मदरबोर्डवर काय काय आहेत, कॅपॅसिटर्स आहेत, रजिस्टर्स आहेत, रिलेज आहेत, ICs आहेत. ICचा फुल फॉर्म इंटिग्रेटेड सर्किट्स. ओके. आता मदरबोर्ड एक्सप्लेन करायचा असेल तर 2 पार्ट्स आहेत, एक नॉर्थ ब्रिज, एक साऊथ ब्रिज.
आता नॉर्थ ब्रिज कोणता आणि साऊथ ब्रिज कोणता दिनेश कोणतं सांग सो आपला USB असेल, VJ केबल असेल, त्यानंतर आपला स्पीकर माऊट वगैरे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पण आपला हा प्रोसेस IC आहे इंटेलचाच. मध्ये आपले काय काय आहेत स्लॉट्स ते बघूया. आता ह्याच्यात काय आहे, माऊस आणि कीबोर्ड पर 9 पिन्सचे यायचे. आता USB येतात. त्यानंतर VJ केबल म्हणजे आपल्या ही स्क्रीन दिसते तिथे ब्ल्यूवाली स्क्रीन हे आपण अटॅच करतो. हो बरोबर. ओके. ते माहिती. त्यानंतर आपला हा VJ केबल बाय चान्स खराब झाला तर आपण HDMI यूज करतो. भरपूर स्लॉट दिले. HDMIची वायर कशी आहे. त्यानंतर आपला आहे USBs लावले तिथे. किती USB लावले? 1 2 3 4 5 6. आता हा USB 3.0 आणि 2.0. दिनेशला तुला मी हे सांगितलं. हा लाईनच RJ45 कॅट 6 ना. हां RJ45 कनेक्टर हां आणि लॅन कॅट 40 टी वायर कॅट 6. टी वायर. हां बरोबर. ही कॅट 6 झाली. ओके. ही वायर आता फायबरच्या वायरी येतात डायरेक्ट. आता त्यानंतर स्पीकर आणि माऊस आपलं हेडफोन हे स्लॉट. बॅकग्राऊंडमध्ये काही डाऊट कोणता स्लॉट समजला नाही तो. हे पिन्स आहेत. मी तर SMPS काढत नाही पण प्रत्येक SMPSचे डायग्राम्स थोडंच आहे. ही जी वायर आहे आपली ती ATX. ही आपली हार्ड डिस्कला कनेक्ट. ही आपली CD-ROMला कनेक्ट. हे पॉवर सप्लाय आहेत. डेटा केबल नाही आहे इथे. डेटा केबल आता आहे का बघायला याच्यामध्ये.